नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर दिशाने चक्क आता पारूची नाक घासून माफी मागितलेली आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुमच्या सगळ्यांना माहितच असेल की प्रीतम आणि दिशाचं लग्न होणार असतं, परंतु मात्र पारूने दिशाचा एवढा मोठा फटाका उडवलेला असतो त्याच्यामुळे सगळ्यांसमोर या दिशाचा खरा चेहरा येतो। त्यावेळेस मात्र प्रीतम तर एवढा खुश असतो की प्रीतम म्हणतो की पारू हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालं, कारण की या दिशाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना ते खूप खूप बरं झालं, कारण की आता आईला देखील कळालं असेल की हिची खरी लायकी काय आहे। त्याच्यामुळे आता सगळ्यांसमोर दिशाचा खरा चेहरा येतो, परंतु मात्र या दिशाला पारूचा खूप राग येत असतो। आणि मित्रांनो, आतापर्यंत ह्या दिशाने पारूसोबत किती चुकीचं केलंय हे तुमच्या सगळ्यांना माहितच आहे। पारू खूप प्रामाणिक असते, त्याच्यामुळे ह्या दिशाने तिचा फायदा घेतलेला असतो, कारण की तिचा प्रत्येक वेळेस पारूने आणि दिशाने मिळून पारूचा अपमानच केलेला असतो। पण ह्या सगळ्याचा बदला म्हणून आता दिशाला जी शिक्षा भेटलेली आहे ती तुम्ही पाहून देखील थक्क व्हाल। तर इकडे आता प्रीतमने पारूचा पूर्णपणे रिव्हेंज घेतलेला आहे, कारण की आता प्रीतमने पूर्णपणे ह्या दिशाची लायकी देखील दाखवलेली आहे आणि तिला घराच्या बाहेर हाकलून देखील दिलेलं आहे आणि तिच्यासोबत लग्न करायचं तर सोडा, पण तिला आता ह्या घरामध्ये पुन्हा येऊ नको म्हणून देखील सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिला पारूची नाक घासून माफी देखील मागावी लागणार आहे। पण हे सगळं होत असताना मात्र या दिशाचा ॲटिट्यूड मध्ये येत असतो, कारण की ही दिशा माफी मागायला तयारच नसते। परंतु मात्र प्रीतम म्हणतो की तू आतापर्यंत पारूची जी काही बेइज्जत केलेली आहे ना त्याच्यामुळे तुला माफी मागावीच लागेल। तर इकडे आदित्य तर पूर्ण शॉकच झालेला असतो, कारण की आदित्यला माहित नसतं की हे सगळं कसं शक्य झालं आणि एवढी सगळी माहिती कुठून बाहेर आली। तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर हे आता दिशावरती चांगलीच चिडलेली असते, कारण की दिशाचा खरा चेहरा तिच्यासमोर आलेला असतो। त्याच्यामुळे ती दिशासोबत काही देखील बोलत नाही आणि म्हणते की तू जो पारूवरती आतापर्यंत अत्याचार केलेला आहे ना या सगळ्याची परतफेड म्हणून तुला तिची माफी मागावीच लागेल। पण त्यावेळेस मात्र दिशा म्हणते की मी हिची माफी मागू, एका नोकराच्या पोरीची माफी मागू। त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की ती कोणाची का पोरगी असू दे, ती आता आमचीही आहे, त्याच्यामुळे तिची तुला माफी मागावीच लागेल। तर मित्रांनो, प्रीतमने जे काही केलेलं आहे ना ते एकदम बरोबरच आहे। तुमचं काय मत आहे याबाबत हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना एक मजेशीर प्रश्न आहे की तुम्ही देखील तुमच्या आठवणीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करत होता हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की तुमची एखादी अशी आठवण असेलच की तुम्ही जेणेकरून पारू कशी गावाकडची मुलगी आहे तसंच तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोणाच्या गावाकडे जात होता किंवा तुम्ही काय गंमत जमत करत होता, प्लीज त्याबद्दल एक कमेंट तर नक्की करा। धन्यवाद। भेटूया अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुम्हाला ही मालिका आवडते का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि तुम्ही गावाकडचे का शहराकडचे प्लीज ही कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।